ज्याला पॅटर्न लागलेला आहे, हे बघा दिसतं पॅटर्न लॉक लागलं आहे. आता आपण याला हार्ड रिसेट मारूया. हार्ड रिसेट मारण्यासाठी स्विच ऑफ करूया फोनला स्विच ऑफ केला. स्विच ऑफ केल्यानंतर पॉवर ऑन आणि व्हॅल्यू मायनस बटन दाबायचं आहे तुम्हाला हार्ड रिसेटसाठी. पॉवर ऑन आणि व्हॅल्यू मायनस. पॉवर ऑन आणि व्हॅल्यू मायनस दाबल्यानंतर रिकव्हरी मोड येईल. रिकव्हरी मोडवर गेल्यानंतर तुम्हाला परत पॉवर ऑन बटन दाबायचं आहे. पॉवर ऑन बटन दाबल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही वाईप डेटा फॅक्टरी रिसेट करता, वाईप डेटा फॅक्टरी रिसेट करताना तुम्हाला वाईप डेटा फॅक्टरी रिसेट करताना तुम्हाला इथे परत पॅटर्न लॉक मागेल. तुम्हाला पॅटर्न लॉक इथं कंपल्सरी आहे. तर हे कसं तोडायचं आहे हे मी तुम्हाला क्रॅक व्हर्जन म्हणून सांगतोय. ओके, गुगलवर जायचं आहे. 2 फाईल डाउनलोड करायच्यात, NKC अँड्रॉइड MTK आणि ओप्पो USB ड्रायव्हर. NKC ओपन करून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये लोडर म्हणून फाईल आहे, लोडर NCK-MTK.exe लोडर ओपन करायचं आहे. रन करायचं आहे. वेलकम टू GSM टीम ओके करायचं आहे. त्याच्यामध्ये NCK डोंगल अँड्रॉइड MTK त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमचा टूल ओपन होईल. टूल ओपन केला, आपण त्याला मिनिमाइज करूया. त्याच्यामध्ये ओप्पो USB ड्रायव्हर आहे. ओप्पो USB ड्रायव्हरचा सेटअप आहे. ओप्पो USB ड्रायव्हरचा सेटअप आहे तो इन्स्टॉल करायचा. रन करायचा आहे. ओप्पो USB ड्रायव्हर इन्स्टॉल होईल. त्यानंतर आपला जो टूल आहे त्याला ओपन करायचा. त्या टूलमध्ये तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर IC येईल. IC आहे MT6752 सिलेक्ट करायचा आहे. IC सिलेक्ट केला. IC सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रिबूट फोनवरती जायचं आहे. रिबूट फोनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला फॅक्टरी रिबूटवर. त्यानंतर तुमचा मोबाईल स्विच ऑफ करायचा आहे. मोबाईल स्विच ऑफ होऊन द्या. स्विच ऑफ होतो आहे. फोन स्विच ऑफ झाल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूम प्लस आणि व्हॅल्यूम मायनस बटन दाबायचं आहे. व्हॅल्यूम प्लस आणि व्हॅल्यूम मायनस बटन दाबल्यानंतर 1 मिनटं स्विच ऑफ होतो आहे. स्विच ऑफ झाला. व्हॅल्यूम प्लस आणि व्हॅल्यूम मायनस दाबल्यानंतर USB केबल इन्सर्ट करायची आहे आणि तुम्हाला रिबूट फोन सिलेक्टेड मोड ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तसा फोन डिटेक्ट होईल. फोन डिटेक्ट झाला. प्लीज इन्सर्ट USB केबल. फोन डिटेक्ट होतोय. ओके, डिटेक्ट झाल्यानंतर साऊंड ओके. ह्याच्यात आले तर ऑल डन झालं. ऑल डन झाल्यानंतर मोबाईल तुमचा USB मधनं काढायचा आहे. USB मधनं काढल्यानंतर तुम्हाला असं चायनीज दिसेल. ओके, तुम्हाला पॉवर ऑन बटन दाबून धरायचं आहे थोडा वेळ. ओके, तुम्हाला एक लिस्ट येईल. ह्या लिस्टमध्ये तुम्ही जर बघाल तर तुम्हाला लास्ट 3rd नंबर आहे EMMC दिसतंय. तर ड्रॅग आउट करायचं, व्हॅल्यू मायनसनी तुम्हाला खाली यायचं आहे. EMMC वर यायचं आहे. दिसतंय EMMC. ओके, आणि तुम्हाला दाबायचं आहे पॉवर ऑन बटन. थोडा वेळ लागेल फॉर्मॅट होण्यासाठी. तो मोबाईल फॉर्मॅट होतोय. फॉर्मॅट झाल्यानंतर तो मोबाईल रिस्टार्ट होईल आणि तुमचा जो पॅटर्न लॉक आहे तो ओके चालू झाला. त्यानंतर कंटिन्यू, स्किप, 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 कंटिन्यू,
नेक्स्ट, गेट स्टार्ट, पॅटर्न लॉक.